लाडकी बहीण योजना, अरे सगळे लोक विरोधक म्हणतात विरोधी पक्षाची लाडकी बहीण योजना बंद होईल, पण मी नेहमी सांगतो आम्ही सुरू केलेली लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. पण बंद जरी कारण आम्ही त्याचा पूर्णपणे प्रोव्हिजन केलेलं आहे. ज्या योजना आम्ही त्यावेळेस घोषणा केलेल्या आहेत, आमचं प्रिंटिंग मिस्टेक सरकार नाहीये. पण आम्ही टप्प्याटप्प्याने आम्ही सगळं करू. पण त्याच्यात काही अजून थोडे फेरबदल होतील का? त्याच्यामध्ये काही अधिक एम्पॉवरमेंटचे, काही महिलांसाठीचे काही वेगळे संदर्भ येऊ शकतील का? महिलांना सक्षम करणं, त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी. आता तुम्हाला मी सांगतो बघा, 1,500 रुपये म्हणजे जास्ती नाही आहेत, परंतु काही महिलांनी 10 महिलांनी एकत्र, 10 बहिणी एकत्र आल्या, 300 लोक एकत्र आले, क्रेडिट सोसायटी केली. म्हणजे या पैशामध्ये, हा पैसा शेवटी मार्केटमध्येच येतोय, आपल्या सिस्टीम मध्ये येतोय. आणि त्याचबरोबर फक्त 1,500 रुपये देऊन सरकार थांबत नाही. त्यांचं सक्षमीकरण करणं, त्यांना आत्मनिर्भर करणं, त्यांना आत्मसन्मान. आता हे 1,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात. आता त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं, स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचं. ही मोठी गोष्ट आहे. आणि आणखी त्यांना अनेक योजना आहेत आमच्याकडे. त्या योजनांमधून देखील महिलांना कसं, महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही रिव्हॉल्विंग फंड वाढवला. त्यांना काही महिला बचत गटांना कामं देत आहेत, कामं मिळत आहेत, त्यामधून महिला सक्षम होतील आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. नमस्कार लाडक्या बहिणो, तर आपण आता पाहिलं असेल ही सध्याची मोठी बातमी. एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. लाडकी बहीण योजना काही झालं तरी आम्ही बंद होऊ देणार नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी ही बातमी दिली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण ती पाहिलेला असेल. तर आता लाडक्या बहिणीनो, महत्वाचं म्हणजे जून जुलै 13वा हप्ता जमा होणार आहे. 13वा हप्ता सोबत लाडकी बहीण योजना 1,500 रुपये भेटणार आहेत. तर काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये भेटणार आहेत. त्यांची संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत. तुम्हाला जून महिन्याचे म्हणजेच 12व्या हप्त्याचे 1,500 रुपये भेटतील की नाही हे कमेंट बॉक्स मध्ये खरोखर भेटले आहेत का नाही हे आम्हाला सांगा. जर भेटले असतील तर धन्यवाद. तर नक्की तुमचा मेसेज म्हणजे कमेंट मध्ये टाका. तर इथं आपण बघू शकतो 12वा हप्ता वाटप सुरू प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आहे. पण 13वा हप्ता जे जुलै महिन्याचा चालू महिन्याचा हप्ता ज्याबद्दलची आनंदाची बातमी आलेली आहे, या दिवशी तुमच्या खात्यामध्ये जून जुलै महिन्याचे 1,500 रुपये काही महिलांना दिले जाणार आहेत. तर बघा, जमा कोणाकोणाला झाले असतील तर त्यांनी नक्की आम्हाला सांगा. व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा, कारण व्हिडिओ महत्वाचा आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरीब परिवारातील महिलांना महाराष्ट्र सरकारने 1,500 रुपयाची आर्थिक मदत म्हणून प्रत्येक महिलांना देण्यात येत आहे. 1,500 रुपये खात्यामध्ये देण्यास सुरू झालेली आहे. लाडकी बहीण योजना एक महत्वाकांक्षी योजना, लोकप्रिय योजना ठरलेली आहे, कारण की ही महाराष्ट्र राज्य पूर्णतः व्यापलेली आहे. प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण हा आर्थिक आधार दिला जातो. कारण तुम्हाला हा आर्थिक आधार प्रत्येक महिन्याला असाच भेटत राहावा असं वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की तुमचे मत आम्हाला, जेणेकरून माहिती होईल बंद होणार की चालू राहणार हे आम्हाला कळवा. 1,500 रुपयाची तुम्हाला आर्थिक आधार भेटले जाते दरमहा. आम्हाला तर माहित आहे ही लाडकी बहीण योजना ही नक्कीच सुरू राहणार आहे. पण काही अफवा अशा येत आहेत की ती बंद होणार आहे. पण लक्षात घ्या, तुम्हाला आता 11वा आणि 12 हप्ता मिळालाय. 13 हप्त्याची तुम्ही आता वाट पाहत आहात. तर सरकारने जून 2025 पर्यंत सर्व महिन्याचे पैसे पात्र महिलांना खात्यामध्ये डीबीटी द्वारे डायरेक्ट जमा केले आहे. तुम्हाला देखील आतापर्यंत जून महिन्याचे म्हणजे 12 हप्ते या ठिकाणी भेटलेले असतील. म्हणजेच टोटल 18,000 तुम्हाला जमा झालेले असतील. कुणाकुणाला 18,000 म्हणजेच पूर्णच 12 हप्ते जमा झाले आहेत त्या लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. टोटल 12 हप्ते आले म्हणून, जेणेकरून तुम्हाला
सर्वांना ही माहिती समजेल की तुमची योजना पुढे कायमस्वरूपी चालू राहणार आहे. आता महिला या योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेपेक्षा आहेत. जर प्रतीक्षा यांना सर्वांनाच लागली आहे. जर सरकारकडून जुलै महिन्याचा हप्ता जरी कधी लेट झाला असेल तर तो मे महिन्याचा हप्ता लेट झाला असेल तर जून मध्ये येत होता आणि जूनचा लेट झाला असेल तर जुलैमध्ये, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, उपस्थित राहायला पण असेल. असे का? कारण सध्या जुलै महिन्याचा चालू असलेला जून महिन्याचा हप्ता लेट झाला, तो जुलै महिन्यामध्ये आहे. ठीक आहे, परंतु या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्त्याचं काय असं प्रश्न मनामध्ये आलेला आहे. पण जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींना थेट तुमच्या खात्यावरती लवकर जमा होणार आहे. कारण याची शक्यता अशी आहे, यामध्ये काही लाडक्या बहिणी 3,000 रुपये पण मिळणार आहेत. मग हे नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये मिळणे जुलै महिन्याचे हे बघू शकतो आपण इथं. माहितीनुसार आपल्याला सविस्तरपणे बघूयात. महाराष्ट्र राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता पात्र लाडक्या बहिणींना आता लिंक बँक मध्ये खात्यामध्ये जमा होणार आहे. आधार कार्ड लिंक ज्या बँकमध्ये आहे त्या बँकमध्ये जमा होणार आहे. 5 जुलै पासून हे सुरू होणार आहे प्रक्रिया. चला तर मग आता बघूया पुढची गोष्ट कुठली आहे. तर 2 ते 3 दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींना बहिणी योजना जी राबवलेली आहे, लाडकी बहीण जुलै महिन्याच्या हप्त्याची तुमची प्रतीक्षा आता संपत आहे. तुम्हाला त्या ठिकाणी प्रतीक्षा लागलेली असेल, जेणेकरून जुलै महिन्याचा हप्ता हवा आहे का? ज्यांना हवा आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. प्रक्रिया तुमची जी सरकारची प्रक्रिया आहे, तुमचे मत आम्हाला कळू दे. नेमकं कुणाकुणाला पैसे आलेले आहेत. तर आपण इथे बघू शकतो जुलै महिन्याचा हप्ता लवकरात लवकर सरकारकडून वितरित करण्यात येणार आहे. जुलै महिन्याच्या हप्त्याची जमा जाणार आहे की नाही हे बघू शकता. मग महाराष्ट्र राज्य सरकारकडून मागील काही महिन्यापासून जर काही बघितलं एप्रिल असेल तर तुम्ही मे, जून, जुलै महिन्याचा हप्ता आपल्याला मिळालेला आहे. पण जुलै महिन्याचा अजून पेंडिंग आहे आणि जून महिन्याचा पण पेंडिंग आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हप्ता मात्र पहिल्या महिला, ज्या पात्र महिला आहेत खात्यांच्या, त्यांना लवकरात लवकर पोहोचले आहे. पण थोड्याफार महिला आहेत त्यांना अजून पोहोचलेले नाहीत. तर वेळेवरती जमा होणार ते दिसत आहे. जून महिन्याचा हप्ता देखील सरकारकडून जुलै महिन्याचा हप्ता आठवड्यामध्ये ठिकठिकाणी 5 जुलैपासून सुरू झालेला आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो सलगपणे या ठिकाणी लेट झालेला हप्ता हा म्हणजे 13वा हप्ता खूपच लेट होणार आहे असं सरकारकडनं सांगण्यात येत आहे. पण हा प्रश्न मनामध्ये सर्वांना पडलेला आहे. त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारकडून जुलै महिन्याचा हप्ता महिलांच्या शेवटी किंवा महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला देण्यात येत आहे, वर्तवण्यात येत आहे. आता बघा, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता हा त्या जाऊ शकतो. आपण जर बघितलं तुमच्या एप्रिल महिन्याचा हप्ता जे महिन्याला पहिल्या आठवड्यामध्ये भेटत, मे महिन्याचा हप्ता, जून महिन्याचा हप्ता आठवड्यात भेट असेल तर जून महिन्याचा हप्ता या जुलै महिन्याचा हप्ता पहिल्या आठवड्यात भेटत असेल तर तुम्ही हे बघू शकता की जुलै महिन्याचा हप्ता लेट होणार आहे. तांत्रिकरित्या काही पैसे जमा करण्याची निधी कमतरता आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की पूर्णतः ऑगस्ट महिन्याला आठवड्यात जुलै महिन्याचे पैसे भेटू शकतात. जर असं नाही झालं तर तुम्हाला जे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जुलै 13वा हप्ता देण्यात येत आहे तो 2 शक्यतेतून जुलै 2 हप्ते तुम्हाला लेट होऊ शकतात. परंतु अद्यापही सरकारची कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ही माहिती जे 3 हप्ते तुम्हाला आतापर्यंत लेट झाले त्यावर आपण देत आहे. बघा, आता प्रत्येक महिन्याला आपण 3 हप्ते सोडलेले आहे. एप्रिल अगोदर जे आहे सर्वांना हप्ते लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत त्यांना शेवटच्या आठवड्यामध्ये भेटलेले आहेत. जे साधारणपणे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्याचे वेळापत्रक राहिलेले आहे. तर त्यानुसार जर 3 हप्ते सध्या लेट झाले आहे सलगपणे, त्यानुसार आपण जर लेट झाला असाल तर जुलैचा हप्ता तुम्हाला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाऊ शकतो. बघा, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित करून सांगितलेला हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. या ठिकाणी पाहिल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री महिला बालविकास मंत्री असतील यांच्या मार्फत वारंवार सांगण्यात येत आहे की लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. आणि ज्या सरकारने ही योजना चालू केली आहे ते सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यामुळे योजना तुमची कायमस्वरूपी पुढे 5 वर्ष देखील
अशाच पद्धतीने चालू राहू शकते. बघा, एखादा दिवशी मागे पुढे होऊ शकतो, आठवडा मागे पुढे होऊ शकतं, मात्र 100% पैसेही तुम्हाला भेटणार आहे. सरकारच्या योजनेची पात्र ठरलेल्या ज्या महिलांना आर्थिक आधार म्हणून हा सन्मान निधी देण्यात येत असतो, तो जुलै महिन्याचा बघा. आता लाडक्या बहिणींनो 3,000 रुपये येऊ शकतात. नेमकं कोणालाही भेटू शकतात. बघा, राज्यामध्ये अशा अनेक महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आहेत, परंतु लाडक्या बहिणींचे सरकारने 5 जुलै 2025 रोजी पासून शनिवार पासून या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये दिलेला आहे. परंतु अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्या महिलांच्या ठिकाणी लाडक्या बहीण योजना पात्र झालेल्या असून पण त्यांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झाले नाहीत. तुम्हीही असे असाल तर काही लाडक्या बहिणींना होऊ शकतं, पण पात्र असाल तर जमा होतीलच. अशा लाडक्या बहिणींना संदर्भात मिळालेली माहितीनुसार या योजनेचा निष्कर्ष नव्या महिलांनी सरकारच्या योजनेत वगळण्यात आले आहे. अशा माहिती खात्यामध्ये जुलै महिन्याच्या हप्त्याचे एकत्रित 3,000 रुपये रक्कम जमा होऊ शकते. परंतु आता तुम्हाला जून महिन्याची रक्कम आली असेल तर महिलांना 1,500 रुपये आले असतील आणि जुलै महिन्याची 1,500 अशी मिळून 3,000 रुपये मिळू शकतात. 13व्या हप्त्यासोबत म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत या ठिकाणी जमा केले जाण्याची शक्यता ही माहिती समोर आलेली आहे. तर तुम्ही बघा, आता ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, जर तुम्हाला पैसे महिन्याच्या हप्त्यासोबत पैसे आले नाहीत किंवा या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झालेला नाही, तुम्ही पात्र आहात. सर्व अटी शर्ती ज्या काही आहेत, ज्या पूर्वी आहेत, त्यामुळे या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता झालेला आहे. 11वा हप्ता, परंतु 12वा हप्ता काही केल्या जमा होत नाही आहे. परंतु तुम्हाला काही लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची स्वतःचं पोर्टल चेक करू शकता. या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अकाउंट लॉग इन करून तिथे तक्रार किंवा आता 181 नंबरला कॉल केल्यानंतर आता नवीन एक प्रक्रिया आली की तुम्हाला जर कॉल झालेला नाही, मग तुम्हाला जर पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही या नंबरवर मिस कॉल देऊन लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर जाऊन तिथे तुम्हाला तुमच्या बँकेचा नंबर जरी किंवा बँकेचं पोर्टल म्हणून एक ऍप्लिकेशन आहे त्यावरतीही गेल्यानंतर तुम्हाला इथे एक नंबर भेटेल. त्या नंबरला मिस कॉल दिला तरीही चालेल, तुमची प्रक्रिया इथे सुरू होऊन जाईल. ते नसेल तर 181 नंबरला जरी कॉल केला तुम्ही तरी तुम्हाला सर्व माहिती लाडक्या बहिणीबाबतची दिली जाईल. ते पहाटे 5 पासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ते 6 वाजेपर्यंत ही प्रक्रिया तुम्ही करू शकता. त्यामुळे आता लाडकी बहीण योजना तुम्हाला पैसे मिळणे आणि तक्रार नोंदवणे, जे काही अटी, तुमचे जे काही विचार, जे काही प्रश्न असतील त्याची माहिती या नंबरला तुम्हाला देऊन जातील. त्यामुळे कोणतीही रिस्क राहणार नाही. आता पात्र महिलांना सर्व ही मदत होऊ शकणार आहे. तुम्ही ते या ठिकाणी काम करायचं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे तुम्हाला माहिती या जुलै महिन्याच्या हप्त्याची, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची नक्की तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल. त्यामुळे आता सरकारने हे नवीन सुरू केलं आहे. आता इथं अधिवेशनामध्ये एका तांत्रिक प्रश्नाला लाडकी बहीण योजनेचे उत्तर दिले आहे. यामध्ये त्यांनी सांगितलंय लाडकी बहीण योजनेचे जवळपास 2.5 कोटीपेक्षा लाभार्थी आहेत. लाडकी बहीण योजनेचा दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. यामधील अपडेट झालेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना 40,000 रुपयाचं कर्ज किंवा कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. आता संदर्भात आपण बघितलं आहे, इथे बालविकास कल्याण मंत्री तारांकित प्रश्नाला विधानसभेत या ठिकाणी उत्तर दिलं आहे. मध्ये आपण काय म्हटलं बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना या ठिकाणी कर्ज योजना सुरू करण्यात येत आहे. तर यामध्ये लाडकी बहीण योजना 40,000 रुपये देण्यात आहे असं बोललं जात आहे. यामध्ये तुम्ही ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजना कर्ज भेटले तर स्वतः या ठिकाणी नवीन व्यवसाय सुरू करण्यात येतो. तर या ठिकाणी आपण पाहतो स्वतः मुख्यमंत्री ह्या बालविकास मुख्यमंत्री आदित्य तटकरे यांनी तारांकित प्रश्नाच्या जे उत्तर आहे त्यामध्ये माहिती दिली आहे, ज्यामध्ये सांगितले की कुठलाही योजना किंवा विचारांचा निधी आपण वितरित करणार आहोत ते तुम्हाला संदर्भात सर्व माहिती आपण देणार आहोत. जुलै जून
महिन्याचा हप्ता वितरित अजून चालू आहे. तर या ठिकाणी सध्या तरी जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जर मिळाला नसेल तर त्वरित आता मिळून जाईल. तर याची तक्रार तुम्ही इथं नोंदवावं लागेल. तर जुलै महिन्याचा हप्ता भेटणार की प्रश्न विचारला असेल, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही 13व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर 3ऱ्या ते 4थ्या आठवड्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. ऑगस्ट पहिल्या आठवड्यामध्ये जे पैसे तुम्हाला नक्की भेटू शकतात ते अजून मात्र तुम्हाला याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु शक्यता आतापर्यंत 3 हप्ते शेवटच्या महिन्यामध्ये आल्यामुळे, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आल्यामुळे आपण हे पुढच्या महिन्यामध्ये ढकलण्यात येतं. तर पुढे महिन्याच्या आठवड्यामध्ये तसं उशीर झाला असेल तर 13 जुलै जो हप्ता तुम्हाला ऑगस्ट पहिल्या आठवड्यात जाऊ शकतो. पण तुम्ही हे पाहू शकता का 4थ्या आठवड्यामध्ये महिलांच्या शेवटच्या आठवड्याचे हे पैसे तुम्हाला 13व्या हप्त्यात भेटू शकतात. तर संपूर्ण माहिती बघितली असेल तर लाडक्या बहिणीचा 13वा हप्ता जुलै महिन्याचा हप्त्याबद्दल याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर आम्हाला या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. पण ही लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही हे आम्ही खात्री देऊन सांगू शकतो. बहिणींना हे तुमच्याजवळ आसपासच्या लाडक्या बहिणींना शेअर करा, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल. चला तर मग धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि जवळच्या माणसांना शेअर करा. धन्यवाद.